नमस्कार मंडळी, आज आपण शिवमकडून छान अशी कविता ऐकूया. तर शिवम, तू कितवीत गेला आता? तिसरीत. तर मराठी कविता येते तुला तुझी शाळेतली? हो. हां. कोण आहेत तुम्हाला? टीचर आहेत का, म्हणजे मॅडम आहेत का सर आहेत? मॅडम आहेत. कुठली कविता आहे? कवितेचं नाव सांग आणि मग कविता म्हण. कविता बाडूचा झोका. सुताचा दोर झाडाला टांगला, बाडूचा झोका तयार झाला. झोक्यावर बाडू घेतो झूल, सण्यात वाऱ्याला देतो हूल. बाडूचा झोका मागे पुढे, बाडूच्या अंगावर फुलांची सडे. बाडूला झोका देते ताई, दुरून बघतात बाबा आई. झोक्यावर बाडू दिसतो कसा, निड्या बाडीच्या अंगावर जसा. संपली? आणि या कवितेचे प्रश्न उत्तर येतात तुला? आता तू काय लिहितोय? प्रॅक्टिस पेपर. मग तू तोंडी लिहितोय की बघून दाखव कसा लिहिला प्रॅक्टिस पेपर? नाही, प्रश्न उत्तर तोंडी लिहिलेत का तू की? हां, मराठीचे. त्याच्यानंतर आता कुठला आहे? किती प्रॅक्टिस पेपर दिलेत तुला? हां, कुठल्या विषयांचे दिलेत? इंग्लिश, हां, मराठी, मॅथ्स आणि ईव्हीएस. अच्छा, ईव्हीएस पण दिलाय. 4 दिलेत म्हणजे. मग तुझे कुठले झालेत आणि कुठले बाकी आहेत आता? फक्त ईव्हीएस बाकी. फक्त ईव्हीएस बाकी. मराठी झाला? मग मी तुला प्रश्न विचारू याच्यातले, तू खरंच उत्तर देतो का असं? आण बरं माझ्याकडे दे. मराठी मला काढून दे. मराठी मी तुला प्रश्न विचारते. आता बाळूसाठी काय बांधले आहे? बाळूसाठी झोका बांधले आहे. झोका बांधले आहे. बांधले नाही येणार. काय येणार? बांधला आहे. हां, काय येणार? बांधला आहे. कोणाच्या अंगावर फुलांचे सडे पडतील? बाळूच्या अंगावर फुलांचे सडे पडतात. पडतील. हां. कोल्हा मेंढीची शिकार करीत असताना त्याला कोणी पाहिले? कोल्हा मेंढीची शिकार करत असताना त्याला कुत्र्याने पाहिले. हे पाठ आहेत तुझे तोंडी. हे पण लिहिता येतात का तुला मग हे उत्तर? हे तर इथं फक्त टिक करायचं होतं ना. हां, आता शेवटचा एक प्रश्न विचारते, म्हणजे ज्याच्यावर टिक मारे. तुम्हाला कोणासोबत खेळायला आवडेल? कुत्र्याच्या पिल्लाशी, रोजीशी की कुत्र्याच्या पिल्लाशी आणि रोजीशी? कुत्र्याच्या पिल्ला आणि रोजीशी. का दोघांशी? का बरं? कोण होते? रोजी कोण होती? ती रोजी एक मुलगी होती. हां, तिचा पहिला लढा होता. अच्छा. तिच्यासोबत कोणीच नाही खेळत होतं. हां, मग तिच्याकडे कुत्र्याचं पिल्लू येऊन बसून गेलं. हां, तिने मम्मीला बोलवलं आणि सांगितलं की आपण या कुत्र्याच्या पिल्लाला घरी ठेवून घ्यायचं. हां. मग तिथून त्या कुत्र्याच्या भोगण्याचा आवाज तिच्या फ्रेंडला आला. मग ते फ्रेंड तिच्या घरात आले. मग त्यांनी सांगितलं की आम्ही रोज तुझ्या कुत्र्यासाठी जेवण घेऊन येऊ म्हणे. असं का? मग त्यांनी ते पाळून घेतलं का कुत्र्याला? पुढचा प्रश्न विचारते. पोयम कुठली तुला? ती हां, याच्यात दिलेली ती पोयमचं नाव काय? वारांचे गाणी. मग गाणी गप्पा गोष्टींचा. ती वाली. हां, गाणी गप्पा गोष्टींचा. कोणता वार असतो? गाणी गप्पा गोष्टींचा. सोमवार आमच्या आवडीचा. कागद माती विविध रंग. बुधवारी आम्ही त्यातच दंग. चांदोबाला इंग्रजीत काय म्हणतात? चंद्रवाला इंग्रजीत मून म्हणतात. जंगलला इंग्लिशमध्ये काय म्हणायचं? जंगलला इंग्रजीमध्ये फॉरेस्ट म्हणतात. पोहणेला इंग्रजीमध्ये टू स्विम म्हणतात. अरे वा. आणि आहेत थांब, जोड्या लावा दिसत आहेत मला याच्यात. एक मिनिट. ते पॅड चिकटू नको ना, आवाज होतो ना त्याचा कच. ती तू नको बघू इकडे. किल्ला कोण बनवतो? मनीष किल्ला बनवतो.
पिल्लू कसे होते? पिल्लू गोंडस होते. हां, गोंडस कसं लिहायचं?